पठण करताय? आंदोलन बोलू दे ना, बोलत नाही तर कळणार कसं? भाषणच मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे, मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा सम्राट पेशव्यांचा मुख्यालय होतं. पेशव्यांनी हे विजयाचंच प्रतीक आहे. हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली. आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येतं मजार बांधतं, हिरवा रंग देतात, हे करतात, तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते 1936 मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत. जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत. त्याच्यामुळे 1936 पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे. ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांना लोकशाहीने अधिकार आहे, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते. परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही. पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळं आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत. हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. महाराज त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला. अजून जर इतिहासात मी मागे गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल, पण मला हा काही वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही. परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा, कायद्याचं ज्ञान असून सुद्धा, विद्यार्थी घडवणाऱ्या असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे. माझी पोलिसांना विनंती आहे, तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला, आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे, लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत सामंजस्यपणे भूमिका घेतलेली आहे. जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदारबाईसह पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील. कारण का पोलीस असो, मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात. तुम्ही आता इथं पठण करणार आहात, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांची लोक तुम्ही केली प्रार्थना, मी हनुमान चालीसा मनातल्या मनात म्हणणार, यांनी दुआ केली, हे मायकल यांनी प्रार्थना केली, असे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे बंधू भगिनी ते प्रार्थना करणार आहेत. आणि ज्या अज्ञान महिलांवर गुन्हा दाखल केला तो ASI मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला, तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय. तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याच्या संरक्षणाला बाधा येते. आता ती महिला ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही, बुरखा घातली आहे म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे, तिने समजा तिथं ती चादर टाकून तिने असं केलं, काय शनिवार वाड्याला संरक्षणाचा धोका निर्माण झाला? अरे लाज वाढली पाहिजे त्या मेधा कुलकर्णींना की तुम्ही काय वागताय. कुठल्याही जाती धर्मातली महिला असो, तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी, नाहीतर मला आधी कळलं असतं तर नामात ती भगिनी पठण करत होती, तिच्या शेजारी
तरी मी मोठं गीत घेऊन आले असते आणि वाचली असती. त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळे त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.